ते सुवर्णाचे दागिने करण्यापर्यंत, इतकंच काय विष्णूची मूर्ती तयार करण्यापर्यंत त्यात सगळ्या शाळा असतात, त्यात सगळे कर्मशाळा असतात. असे हे जग आहे. अशा ह्या जगात 4 पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, असे 4 पुरुषार्थ आहेत. आणि प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या तरी पुरुषार्थात प्रयत्न करीत असतो. काही माणसं धर्मरूपी पुरुषार्थ संपादन करत असतात. धर्मरूपी पुरुषार्थ म्हणजेच प्रवचन, कीर्तन, भजन, विपुल अन्नदान, यज्ञयागादी कर्म करणं, काही धार्मिक संस्था स्थापन करणं, धर्माचा प्रचार करणं, याला धर्मरूपी पुरुषार्थ असं म्हणतात. असा धर्मरूपी पुरुषार्थ संपादन करून मानव ईश्वराकडे जातो. ईश्वर विचारतो, बाबा रे, कोणता पुरुषार्थ संपादन केला? धर्मरूपी पुरुषार्थ संपादन केला. ठीक आहे, जी धर्मरूपी पुरुषार्थाची जी काही कर्म केली त्या कर्माचं फळ तुलाच भोगावं लागेल. हासत कर्म करावे, परिणामे दुःख रडत भोगावे, ही या जगातला हा न्याय आहे. जे कर्म करावं ते हसण्यासारखं असेल तर हास्य निर्माण होईल, दुःखाचं असेल तर रडावं लागेल, हा परिणाम. एका हाताने केलेलं कर्म दुसऱ्या हाताने फेडावं लागतं, हा कलियुगाचा नियम आहे. असा पुरुषार्थ संपादन करून मानव ईश्वराकडे जातो. ईश्वर विचारतो की कोणता पुरुषार्थ संपादन केला? धर्मरूपी पुरुषार्थ संपादन केला. ठीक आहे, या धर्मरूपी पुरुषार्थाची जी काही सात्विक कर्म केली त्या कर्माचं फल तुलाच भोगावं लागेल. जा, श्रीमंताच्या घरी जन्माला ये, साधूंच्या घरी जन्माला ये, कुठेतरी जन्म घे आणि आनंदाचं जीवन जग. पहिला पुरुषार्थ. अर्थरूपी पुरुषार्थ. काही मानव अर्थरूपी पुरुषार्थ संपादन करतात. अर्थरूपी पुरुषार्थ म्हणजेच भूमिगत असणारी संपत्ती, भूमीवर असणारी संपत्ती, हत्ती, घोडे, पशु, पक्षी, दास, दासी, गजांत लक्ष्मी, अहो भाग्य. संपत्ती कितीही प्राप्त झाली तर तिची हाव मात्र कधीही थांबत नाहीये. तहान लागली आणि तहान लागली म्हणून काय केलं? समुद्राचं एक खारं पाणी ग्लासभर प्यालं. त्या समुद्राच्या खाऱ्या पाण्याने ताण कधी शमल का हो? शांत होईल का? नाही. खाऱ्या पाण्यामुळे ताण अधिकाधिक वाढत असते. तद्वत संपत्तीची हाव अधिकाधिक वाढतच असते. कितीही संपत्ती प्राप्त झाली तरी माणूस कधी संपत्तीनं शांत झालाय, समाधानी झालाय, आनंदी झालाय असं होत नाही. असा पुरुषार्थ संपादन करून मानव ईश्वराकडे जातो. ईश्वर विचारतो, बाबा रे, कोणता पुरुषार्थ संपादन केला? अर्थरूपी पुरुषार्थ संपादन केला. ठीक आहे, त्या अर्थरूपी पुरुषार्थाची जी काही कर्म केलीस त्या कर्माची फळं ही तुलाच भोगावी लागणार. जा. पहा, समर्थ म्हणतात, साधू लोभी होऊन ठेले, ते धनरूपची होऊन ठेले, मग ते भाग्यपुरुषी भोगिले सावकाश. धन साधायला गेलेले जे चोर काय होतो, त्यांच्या डोक्यात चोरी करणं एवढंच असते, लोभ असतो, आणि शेवटी त्या लोभातच मरतात. आणि मग ते भुजंगाच्या जन्माला जातात. आणि मग ते भुजंगाच्या जन्माला जातात आणि तो भुजंग काय करतो तर निपुत्रिकांचं जे धन असतं, हजारो वर्ष कुठतरी गाडलेलं असतं, त्या धनावरचा रक्षक म्हणून आयुष्यभर राहावं लागतं. कामरूपी पुरुषार्थ. कामरूपी पुरुषार्थ म्हणजे ह्या पृथ्वी तलावर असणारी सुंदर स्त्रीरूपी रत्न आणावीत, त्यांचं सुख घ्यावं. एखादं रत्न मिळत नसेल तर ते युद्ध करावं, ते रत्न संपादन करावं, रक्तपात करावा आणि त्या रत्नाचं सुख घ्यावं. पण पहा, कितीही कामोपभोग घेतले तरी वृत्ती शांत होत नाही आहे. त्या कामोपभोगाच्या ज्वाला
ह्या भडकतच असतात. जसा अग्नीचा तेलामध्ये समावेश करावा किंवा तेलात अग्नीचा समावेश करावा म्हणजे जसा ज्वालांचा भडका उठतो, त्याप्रमाणे कामोपभोगाच्या ज्वाला ह्या सतत भडकतच असतात. असा कामरूपी पुरुषार्थ संपादन करून मानव ईश्वराकडे जातो. ईश्वर विचारतात, बाबा रे कोणता पुरुषार्थ संपादन केला? कामरूपी पुरुषार्थ संपादन केला. ठीक आहे, त्या कामरूपी पुरुषार्थाची जी काही वाईट कर्म केली त्या कर्माची फलं ही तुलाच भोगावी लागणार. जा या पृथ्वी तलावर जे नरकवास आहे, गटार आहेत, कुजलेली तळी आहेत, अशा ठिकाणी किड्यांच्या जन्माला जा. हा पृथ्वी तलावरचा नरकवास, त्यामध्ये जन्म घे. पहा, 3 पुरुषार्थ धर्म, अर्थ आणि काम अविचारानं संपादन केलेले 3 पुरुषार्थ दुःखाला कारणीभूत आहेत, सुखाला कारणीभूत नाहीत. म्हणून अविचाराचं फल दुःख, अविचाराचं फल दुःख. अविचारानं जर द्राक्षाच्या वेलीला दुधाची घागर घातली तर काय होईल? त्या द्राक्षाच्या वेलीला दुधाच्या चवीची द्राक्ष लागतील का? नाहीत. आंबट किंवा गोड अशीच द्राक्ष लागणार. म्हणून अविचारानं केलेलं कर्म, अविचाराचं फळ दुःख, अविचाराचं फळ दुःख. एखादा प्रचंड असा तलाव असतो आणि त्या तलावात शुक्रादी चांदण्याची प्रतिबिंब पडलेली असतात. ती प्रतिबिंब पाहून जर एखाद्या हंस पक्ष्याने त्याच्यावर झडप घातली की ही रत्न सर्व ही आपल्याला मिळावीत, तर ती त्या प्रतिबिंबाची असणारी रत्न, प्रतिबिंब रूप असणारी रत्न त्या हंस पक्षाला मिळतील का हो? नाही. झडप घातली रे घातली की त्याचं अधःपतन होणार. अपेय पानाने कुणाला सुख झालंय सांगा? रोज अपेय पान घेतो, कधी सुख झालंय का? कधीही नाही. अपेय पानाने रस्त्यावरून जाताना मधला रस्ता कुठला आणि गटार कुठलं कळत नाहीये, आणि मग शेवटी काय होतं? हलके हलके कुठेतरी खड्ड्यात पडावं लागतं. अपेय पानाने सुखाची प्राप्ती होत नाही तर दुःखाची प्राप्ती होते. अभक्ष्य भक्षणाने कुणाची वृत्ती सात्विक झाली आहे सांगा? भारताच्या भोवताली सर्व ही जी जी राष्ट्र आहे ती अभक्ष्य भक्षण करणारी आहेत. इतकंच काय, भारतात सुद्धा भक्षण करणारी जे लोक आहेत, भारतामध्ये अभक्षण करणारे जे लोक आहेत, अन्याहार करणारे जे लोक आहेत, किती सात्विक आहेत सांगा? नाही. तमोगुणी, रजोगुणी. इतकंच काय, स्वैरिणी स्त्रियांच्या संगतीनं कोण सुखी झालाय सांगा? आत्तापर्यंत कोणी सुखी झाला नाही आणि पुढेही होणार नाही. कारण दुःखाचं फळ दुःखच आहे, सुख हा विषय नाही. पहा, आकाशाच्या पोकळीत वायूचा संचार असतो. त्या वायूला कधी धनुर्वात झालाय का? की पहा, वायूला धनुर्वात झाला आणि म्हणून वायू सतत संचार करतो, असं कधी घडलंय का? कधीही नाही. वायूला कधीही धनुर्वात होत नाही. किंवा हिमालयाच्या शिखरावर डोक्यावर बर्फाचे कडे आहेत म्हणून हिमालयाचे कधी पाय आखडलेत का हो? हिमालयाला कधी सर्दी झाली आहे का? कधीही नाही. हिमालयाला कधीही सर्दी होत नाही. हिमालयाचे कधीही पाय आखडले जात नाही. इतकंच काय, आकाश आहे, त्या आकाशाला आपली नखं लागली आणि त्या आकाशाच्या उदरातून रक्तबंबा असा रक्ताचा प्रवाह वाहू लागला. समुद्राला पूर आला. कोळ्यांच्या नावा उलट्या पालट्या होऊन अनेक कोळ्यांची प्रेत समुद्रावर तरंगू लागली आणि ती गिधाडानं खाऊन त्यांना ब्रह्मज्ञान झालं. हे कधी शक्य आहे का? कधीही शक्य नाही आहे. कारण वायूला कधीही धनुर्वात होत नाही. हिमालयाला कधीही सर्दी होत नाही. हिमालयाचे पाय आखडले जात नाही. आकाशाला आपली नखं लागून कधीही रक्ताचे प्रवाह वाहत नाहीत. हे जसं सत्य तद्वत
कधीही अविचारानं सुखाची प्राप्ती होत नाही. अविचाराचं फल दुःख, अविचाराचं फल दुःख. तीन जे पुरुषार्थ संपादन केले, धर्म, अर्थ आणि काम, हे तिन्ही पुरुषार्थ दुःखाला कारणीभूत आहेत, आपल्या अधःपतनाला कारणीभूत आहेत. चौथा पुरुषार्थ पाहूया. चौथा पुरुषार्थ म्हणजेच मोक्ष. मानवाच्या जीवनाची इतिकर्तव्यता जिथं आहे त्याला मोक्ष असं म्हणतात. हा कुणाचा आहे हो? साधकांचा आहे. जे घरात उपासना करतात, जे रानावनात उपासना करतात, त्यांच्याकरता हा मोक्ष आहे. साधूंच्या करता आहे, सिद्धांच्या करता आहे, यतींच्या करता आहे, आणि तो हा ऋषीमुनींचा हा मोक्ष हा पुरुषार्थ आहे. कोणता पुरुषार्थ कोणाकरता हे ठरलेलं आहे. तीन पुरुषार्थ कोणाकरता हे ठरलेलं आपण पाहिलं. चौथा पुरुषार्थ ज्याला मोक्षाची इच्छा आहे, ज्याला सुख हवं आहे, ज्याला स्वयंप्रकाश आत्म्याचं दर्शन हवं आहे, त्याच्याकरता हा पुरुषार्थ आहे. काही साधक प्रयत्नशील असतात, उपासना करतात. सर्वप्रथम घर सोडलं की काय करतात तो? कर्मच करतात, पण निष्काम कर्म करतात. प्राथमिक घर सोडलेला साधक कुठल्या तरी आश्रमात जातो आणि मग कर्म करायला लागतो, पण ते कर्म निष्काम करतो. त्या निष्काम कर्माने त्याची चित्तशुद्धी होते, आणि चित्तशुद्धी झाली की मग त्या साधकाला नामसाधना आवडू लागते. दासबोध कशाला म्हणतात, गाथा कशाला म्हणतात, ज्ञानेश्वरी कशी वाचावी, गीतेचा अभ्यास कसा करावा, हे त्याच्या बुद्धीमध्ये थोडं थोडं समजू लागतं, आणि मग तो नामसाधना घेऊ लागतो. तो नामात तल्लीन झाला की मग त्याचं ध्यान धारणेकडे लक्ष लागतं. ध्यान कसं लावावं, धारणा कशी धरावी, धारणा ही बाहेरून आत येते, ध्यान हे आतच आत लागतं. अशी ध्यान साधना करू लागतो. साधकाची चित्तवृत्ती निरोध. हा साधक काय करतो? चित्तवृत्तीचा निरोध करून मनाला त्या आत्मानुसंधानात स्थिर करण्याचा प्रयत्न करीत असतो. असं मन त्या आत्म्याच्या सान्निध्यात स्थिर होऊ लागलं की त्याला प्रकाशाचा अनुभव येतो, आनंदाचा अनुभव येतो, आणि आनंदाचा अनुभव येत येत तो आत्मज्ञानापर्यंत स्थिर होतो. आणि मग आत्मानुसंधान कशाला म्हणतात, ज्ञानानुसंधान कशाला म्हणतात, स्वरूपानुसंधान कशाला म्हणतात, ब्रह्मानुसंधान कशाला म्हणतात, याची अनुभूती येते. आणि मग हा साधक एकदा स्वयंप्रकाश आत्म्याच्या सान्निध्यात आनंद स्वरूपात स्थिर झाला की त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली तर मोक्ष मिळतो असं नाही. ज्ञानाचं विज्ञान झालं पाहिजे. म्हणून 12 वर्ष साधना करत करत 12 वर्ष त्या आनंदात रममाण होण्याचा ज्यावेळा अभ्यास स्थिर होतो त्यावेळा ज्ञानाचं विज्ञान होऊ लागतं. नितांत निर्विकल्प असणाऱ्या परब्रह्माच्या ठिकाणी त्याचं अनुसंधान स्थिर होतं, आणि मग मी आनंदघन ब्रह्म आहे अशी जी अनुभूती येते, त्या आनंदाच्या अनुभवाचाही जिथं त्याग होतो, ज्ञानाचं विज्ञान होतं, म्हणजे मी आनंदघन आहे हे भानही त्या स्वरूपात विरून जातं, त्याला मोक्ष असं म्हणतात. त्यालाच सायोज्य मुक्ती असं म्हणतात. त्यालाच मानवाची इतिकर्तव्यता असंही म्हणतात. समर्थ म्हणतात, शुद्ध विश्रांतीचे स्थळ ते एक निर्मळ निश्चळ, जेथे विकाराची सकळ निर्विकार होती. शुद्ध विश्रांती. परमार्थाला ह्या सामान्य विश्रांतीची यत्किंचित जरुरी नाही आहे, एक लक्षात ठेवा. शुद्ध विश्रांतीचे स्थळ ते एक निर्मळ निश्चळ, जेथे विकाराची सकळ निर्विकार होती. शुद्ध विश्रांती. मन ज्या वेळेला सर्व विकारांचा संग सोडून आत्मानुसंधानात स्थिर होतं आणि मी आनंदघन आहे हे भानही विसरून जातं, त्याला मोक्ष असं म्हणतात.
त्याला खरी विश्रांती असं म्हणतात. आपण दररोज 6 तास जी झोपतो त्याला विश्रांती म्हणत नाही आहे. आपण दमलेलो असतो, भागलेले असतो, त्याची विश्रांती म्हणजे एवढंच की त्या मनाला थोडासा विरुंगळा. विश्रांती म्हणजेच मोक्ष, जिथं जन्म नाही आणि मृत्यू नाही, याला विश्रांती असं म्हणतात. शुद्ध विश्रांतीचे स्थळ ते एक निर्मळ निश्चळ, जेथे विकारची सकळ निर्विकार होती. जे निर्मळ आहे, निश्चळ आहे, निघोट आहे, परिपूर्ण आहे, जिथे सर्व विकार निर्विकार होतात, त्याला मोक्ष असं म्हणतात. उद्वेग अवघेच तुटवली जाती, मनाशी वाटे विश्रांती. 80 दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेके सांभाळावे. उद्वेग, मनाला असणारी चिंता, आदी व्याधी, जे जे काही असेल ते जिथं निर्विकार होता. उद्वेग अवघेची तुटवणी जाती, मनाशी वाटे विश्रांती. मनाला एक नितांत विश्रांती प्राप्त होते, न मन होत. 80 दुर्लभ परब्रह्म स्थिती म्हणजे जी ब्रह्मादिकादी देवांना सुद्धा प्राप्त होत नाही, ती सामान्य मानवाला प्राप्त होते. कशामुळे? साधनेमुळे, गुरुच्या कृपेमुळे. 80 दुर्लभ परब्रह्मस्थिती विवेके सांभाळावे. परब्रह्माचा विचार नाना कल्पने पर, नाना कल्पनेहून पर, निर्मळ निश्चळ निर्विकार अखंड आहे. त्या परब्रह्माचा विचार कसा आहे? निर्मळ आहे, निर्विकार आहे, निर्विकार आहे, निश्चल आहे, सदोदित आहे आणि निघोट आहे. जिकडे तिकडे जेथे तेथे विनमुख होता सन्मुख चिते, सन्मुखपण चुके नाते काही केल्या. ते परब्रह्म कसं आहे? जिकडं तिकडं आहे, जिथं तिथं आहे, सर्वत्र आहे, सर्व व्यापी आहे आणि सर्वांच्या अंतर्यामी आहे. जे सर्वांच्या अंतर्यामी आहे तेच, त्याचीच प्राप्ती करून घेणं हे मानवाचं कर्तव्य आहे. नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेच झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले. आकाशाच्या पोकळीत धुळीचे कण असतात. त्या कणाच्या अंतर्बाह्य ब्रह्म व्यापून आहे. 2 कणांच्या मध्ये आहे, सर्वत्र आहे आणि सर्वव्यापी आहे. म्हणजे ब्रह्म नाही अशी जागा नाही. म्हणून मनाच्या श्लोकात समर्थांनी हा श्लोक घातलाय. नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेच झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले. त्या ठिकाणी लक्ष न अलक्ष, लक्ष अलक्ष अतीत असणारं परब्रह्म हे साधकाला प्राप्त होतं. कशामुळे प्राप्त होतं? साधनेनं प्राप्त होतं, गुरुकृपेनं प्राप्त होतं. आणि ही गुरुकृपा केव्हा होईल? तर समर्थांच्या सारखा ब्रह्मनिष्ठ, नारदांच्या सारखा तपस्वी, व्यासांच्या सारखा ऋषितुल्य ज्यावेळा भेटेल, तो ज्यावेळा आपल्यावरती कृपा करेल, त्यावेळा अशी अवस्था प्राप्त होईल आणि आपण ह्या जन्म मृत्यूच्या परंपरेतून निश्चित सुटू. आजचा विषय दासबोधातील तत्वज्ञान असा होता. आपण दासबोधातल्या अनेक पैलूंचा विचार केला आणि मोक्ष कसा असतो हे सांगितलं. असा हा समर्थांचा दिव्य आणि तेजस्वी संदेश मी समर्थांच्या भाषेत सांगितला. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थली सुखघना, तेथेची होई जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण
कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया। जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया। तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे। हे जन हाती धरी दया, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी। अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले। तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, राम कल्याण। कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले। आता न दिसे बुरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम कल्याण करी राम राया, कल्याण। कोठे जावे काय करावे, काय करावे, कोठे जावे काय करावे, काय करावे। आरंभिली हरी दयाळा, कल्याण करी कल्याण करी। दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो। दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, कल्याण करी। जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण